नाश्त्याला काहीतरी झटपट आणि कुरकुरीत हवं असेल तर बनवा झटपट तयार होणारा रवा डोसा आणि त्यासोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी। आधी 1 वाटी रवा घेऊन मिक्सर मधून छान बारीक करून घेतला आहे। एका बाउल मध्ये बारीक केलेला रवा, 2 चमचे कणिक, पाव कप दही, मीठ आणि पाणी घालून चांगले मिसळून घेऊन झाकून बाजूला ठेवले आहे 15 मिनिटांसाठी। आता चटणीसाठी एका पॅन मध्ये तेल गरम करून घेऊन त्यात जिरे, हरभरा डाळ आणि उडीद डाळ घालून चांगले परतून घेतले आहे। यात सुकी लाल मिरची, आलं, लसूण, कांदा घालून परतून घेऊ। शेवटी त्यात टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवून घेतले आहे। थंड झाल्यावर हे सर्व मिक्सर मध्ये घेऊन त्यात मीठ घालूनही मिक्सर मधून बारीक वाटून घेतले आहे। आता खमंग फोडणीसाठी छोट्या कढईत तेल गरम करून घेऊन त्यात मोहरी आणि कढीपत्ता घालून छान तडतडून घेतला आहे। ही गरम फोडणी चटणीवर घालूया। बघा आता ही चटणी दिसायलाही सुंदर आणि चवीलाही अप्रतिम झाली आहे। आता डोसा बनवण्यासाठी तवा छान गरम करून घेऊया। त्यावर थोडे तेल पसरवून तयार केलेले पीठ अशा प्रकारे गोलाकार फिरवून घेऊया। डोशावर थोडे तूप सोडून तो छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तयार आहे आपला झटपट आणि कुरकुरीत रव्याचा डोसा। बघा किती मस्त रंग आला आहे। तर तुम्ही पण ही झटपट होणारी लाल चटणी आणि कुरकुरीत रव्याचा डोसा नाश्त्यासाठी नक्की बनवून बघा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर की युनिक किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।